नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅन्डिडेट्स ऑनलाईन एक्झामिनेशन सिस्टीममध्ये एक्झाम कशा प्रकारे देऊ शकतात. त्यासाठी सर्वप्रथम एक्झाम वेबसाईट ही फक्त क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स यामध्येच ओपन करावी. कॅन्डिडेट्स ही एक्झाम त्यांच्या मोबाईलवर सुद्धा देऊ शकतात. आता क्लिक हिअर टू स्टार्ट या बटनवर क्लिक करा. इथे कॅन्डिडेटचे युजरनेम आणि पासवर्ड टाईप करा. त्यानंतर व्हेरिफिकेशन पर्पजसाठी कॅप्चा इथे टाईप करा व लॉग इन या बटनवर क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेटला किती पेपर अलोकेट झाले आहे त्याची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल. अलोकेट झालेल्या एक्झाम पेपरचे नाव दिसेल आणि ह्या एक्झाम्स तुमच्या वेबसाईटवर शेड्यूल केलेल्या डेटवरच अटेम्प्ट करा. सध्या कॅन्डिडेटला मॉक टेस्ट अलोकेट झाली आहे, तर सुरुवात करूया. टेक अ टेस्ट या बटनवर क्लिक करा. इन्स्ट्रक्शन्समध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स काळजीपूर्वक वाचा. यातील काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आपण बघूया. जसे की समजा एक्झाम देताना तुमच्याकडे पॉवर फेल्युअर किंवा नेटवर्क प्रॉब्लेम आला तर तुम्ही नंतर पुन्हा लॉग इन करू शकतात आणि तुमची एक्झाम कंटिन्यू करू शकतात. आणि ही एक्झाम ज्या ठिकाणी तुम्ही पेपर सोडून गेला आहात त्या सेम पॉईंटपासून सुरू होणार आणि तुम्ही उरलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. पण हे ऑप्शन तोपर्यंतच काम करेल जोपर्यंत त्याच्या एक्झाममधील टायमर ड्युरेशन बाकी असेल. प्रत्येक एक्झामसाठी एक सर्टेन टाईम अलोकेटेड आहे. ते टाईम पूर्ण झाल्यानंतर तुमची एक्झाम ही ऑटोमॅटिकली क्लोज होणार. एकदा एंड एक्झाम तुम्ही केली तर तुम्ही पुन्हा त्यामधील क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकणार नाही. दिलेल्या वेळामध्येच तुम्हाला तुमची एक्झाम कंप्लीट करणे आवश्यक आहे. तुम्हाला कुठलाही एक्सटेंडेड टाईम उरलेल्या प्रश्नांसाठी दिला जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे, एक्झाम देताना दुसरा कुठलाही कॅन्डिडेट तुमच्यासोबत असणार नाही ह्याची काळजी घ्या. एक्झाम देताना तुमच्या बॅकग्राऊंडला कुठल्याही प्रकारचा नॉईज असणार नाही ह्याची काळजी घ्या. तसेच एक्झाम देताना कुठलेही दुसरे ॲप्लिकेशन किंवा वेबपेज हे तुमच्या सिस्टीमवर ओपन नसावे. एक्झाम देताना एक्झाम विंडोला स्विच, मिनिमाइज किंवा क्लोज करू नये. सर्व इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वाचल्यावर नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला इतर काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. जसे की या पेपरमध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि टोटल मार्क्स त्यांनी सांगितले आहे. तसेच एक्झामचा ड्युरेशन व कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही इनकरेक्ट आन्सरसाठी नाही आहे व प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. अशा पेपरच्या मार्किंग स्कीम संबंधित इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर डिस्क्लेमर टिक करा. आय एम रेडी टू बिगिन या बटनवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही आय एम रेडी टू बिगिन या बटनवर क्लिक कराल तेव्हा तुमचे एक्झामचे टायमर स्टार्ट होईल. आता कॅन्डिडेटचा एक्झाम पेपर स्टार्ट झाला आहे. या स्क्रीनवर टॉप राईट साईडला तुम्हाला टायमर दिसेल. हा टायमर एक्झाम संपायला किती वेळ बाकी आहे हे या ठिकाणी डिस्प्ले करेल. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला काही कलर बॉक्सेस दिसतील. यामध्ये ग्रीन कलर म्हणजे तुम्ही त्या क्वेश्चनचे आन्सर सक्सेसफुली सबमिट केले आहे. रेड कलर म्हणजे ते क्वेश्चन्स तुम्ही बघितले आहे पण त्याचे आन्सर्स सबमिट केले नाही आहे. व्हाईट कलर म्हणजे ते क्वेश्चन्स तुम्ही अजून बघितले नाही आहेत. एकदा सेव्ह आणि नेक्स्ट केलेल्या प्रश्नांचे तुम्ही आन्सर्स बदलू शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर आणि क्वेश्चन टेक्स्ट व त्याचे ऑप्शन्स दिसतील. जर हे क्वेश्चन्स टेक्स्ट तुम्हाला विजिबल नसेल तर तुम्ही याची फॉन्ट साईज A+ या बटनच्या सहाय्याने वाढवू शकता व जर तुम्हाला ती कमी करायची असेल तर A- या बटनच्या सहाय्याने तुम्ही त्याची फॉन्ट साईज कमी करू शकता व A या बटनच्या सहाय्याने तुम्ही त्याला नॉर्मलाइज करू शकता. त्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन आणि ऑप्शन दिसते. यातील करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि जर तुम्हाला तुमच्या उत्तराची खात्री असेल तर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. तुम्ही करंट क्वेश्चनचे आन्सर जोपर्यंत सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही क्वेश्चन 10 वर आहात
आणि तुम्हाला तो स्किप करून नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन 11 बघायचा आहे, तेव्हा जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन 10चे ॲन्सर सेव्ह करत नाही तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन 11ला मूव्ह होऊ शकत नाही. या राईट पॅनलमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर व त्यांची स्टेटस दिसेल. उदाहरणार्थ या ठिकाणी रेड कलरचे क्वेश्चन्स हे नॉट विजिटेड आहे. सर्व प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतर एंड टेस्ट या बटनवर क्लिक करा. तुम्हाला एक मेसेज बॉक्स दिसेल, त्यामध्ये तुम्ही टोटल प्रश्नांपैकी किती प्रश्न अटेम्प्ट केले आहे त्याचा काउंट दिसेल. त्यानंतर एक्झाम एंड करण्यासाठी येस या बटनवर क्लिक करा. एक्झाम एंड कन्फर्म करण्यासाठी कॅन्डिडेटचा पासवर्ड टाईप करा व येस या बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे कॅन्डिडेटने सक्सेसफुली एक्झाम अटेम्प्ट केली आहे. थँक्यू.